हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवार आणि त्यांच्यासोबतच्या सर्वांनी पुनर्विचार करावा। अजित पवार गटाच्या मेळाव्यात छगन भुजबळांचं वक्तव्य। नेत्यांनी पुनर्विचार केला नाही तर किमान थांबायला हवं। भुजबळांचा अप्रत्यक्षपणे पवारांना सल्ला। निवडणूक लढवणार नाही स्पष्ट केलंय। कार्यकर्त्यांना कोणतंही भावनिक आवाहन केलं नाही। शरद पवारांचं वक्तव्य। शेवटची निवडणूक असल्यानं सांगून भावनिक करतील, अजितदादांनी केलं होतं वक्तव्य। अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे, त्यामुळे कुठल्याही समाजाला दुखावून चालणार नाही। सगळी शक्ती घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल। छगन भुजबळांचं मेळाव्यात वक्तव्य। जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री करू नका। आधी पक्ष संघटना मजबूत करा। अजित पवारांचा नेत्यांना सल्ला। तर दादा मुख्यमंत्री बनल्याशिवाय आता शांत बसायचं नाही। मंत्री धनंजय मुंडेंचा कार्यकर्त्यांना आवाहन। अजित पवार बारामतीमध्ये आणि राज्यसभेला देखील घरातीलच उमेदवार देतील, रोहित पवारांचं वक्तव्य। तर जबाबदारी सांभाळता येत नसल्यानं फडणवीसांनी राजीनामा द्यावा, रोहित पवारांची मागणी। चिन्ह फक्त मर्यादित काळासाठीच उपयुक्त, सुप्रीम कोर्ट योग्य निकाल देईल। पुण्यातील मेळाव्यामध्ये शरद पवारांची प्रतिक्रिया। संजय राऊतांकडून गुंडांसोबत मुख्यमंत्री शिंदेंचे सलग 7 फोटो ट्विट। मुख्यमंत्र्यांना पीएमएलए अंतर्गत अटक झाली पाहिजे। राष्ट्रपती राजवट लावा आणि निवडणुका घ्या, राऊतांची मागणी। खंडणी, अपहरण अशा किरकोळ गुन्ह्यातील आरोपी पहचान कोण? राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचा लालसिंह पुरोहितांसोबतचा फोटो ट्विट करत सवाल। लालसिंह उबाठामधील शाखा प्रमुख होते, याचा राऊतांना विसर। शीतल म्हात्रेंचा ट्विट करत राऊतांना उत्तर। तुमच्यासारखा घोटाळेबाज आरोपी पण बाहेर मोकाट, त्यावरही बोला। म्हात्रेंची राऊतांवर बोचरी टीका। राऊतांची मानसिक स्थिती ठीक नाही, लालसिंह पुरोहितांची टीका। तर शिवसेनेमध्ये येण्यापूर्वी माझ्यावर एकही गुन्हा नाही, राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवणार। राऊतांच्या आरोपानंतर लालसिंह पुरोहितांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंमधील करमचंद जासूस जागा झालाय, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। फेकूचंद मुख्यमंत्री गुंडांचे सरदार, त्यात चोरांची टोळी चालवतात। राऊतांकडून मुख्यमंत्री शिंदेंचा फेकूचंद असा उल्लेख। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।